उद्धव ठाकरे यांच्या वादळी मुलाखतीचा दुसरा भाग थोड्याच वेळात पुढारी न्यूजवर पाहता येणार। पहिल्या भागात महाविकास आघाडीचे कान टोचले, महायुतीवर हल्लाबोल, तर राज ठाकरेंवर सुद्धा भाष्य। आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हॉटेलमधील भेटीची चर्चा। भेटीच्या बातम्या बघून एक व्यक्ती गावी निघून जाईल, आदित्य ठाकरे यांचा शिंदेंना टोला। पहिलीपासून हिंदी सक्तीचा प्रयत्न करून तर बघा, दुकानं नाही शाळाही बंद करेत, मनसेकडून पुन्हा एकदा बॅनरबाजीतून इशारा। धाराशिवच्या उमरग्यामध्ये शिवसैनिकांमध्येच झुंपली। फोटो न छापल्यानं पालकमंत्र्यांच्या स्वागतासाठी लावलेले बॅनर शिवसैनिकांनीच फाडले। मंत्री प्रताप सरनाईक यांच्या स्वागतासाठी लावलेल्या बॅनरवरून वाद। शरद पवारांना सोबत घेण्याबाबत अजितदादांची आमदारांसोबत चर्चा। दोन्ही गट एकत्र आल्यास निवडणुकीमध्ये फायदा होईल, मात्र पवारांना सोबत घेण्यास मोठ्या नेत्यांचा विरोध। उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावर। पुण्यामध्ये विकास कामांची पाहणी करणार। महापालिका निवडणुकीआधी दादांकडून दौऱ्यांचा सपाटा। उद्यापासून संसदेचं पावसाळी अधिवेशन। आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडणार। अनेक मुद्द्यांवरून अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता। परिचारिकांच्या संपामुळे आरोग्य व्यवस्था कोलमडली। राज्यातील 45,000 परिचारिका संपात उतरल्या। रोज 2,000 शस्त्रक्रिया लांबणीवर टाकण्याची वेळ। ॲप टॅक्सी रिक्षा चालकांचा संप अखेर मागे। मीटरने आता प्रति किलोमीटर 32 रुपये भाडं आकारणार। मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा संपावर जाण्याचा इशारा। मुंबई गोवा महामार्गाचं काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल। बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंची माहिती। तर महामार्गाला शेवटची मार्चची डेडलाईन। 16 वर्षांपासून महामार्ग रखडलेलाच। पुण्यातील शिवाजीनगर कोथरूडसह जवळपास 30 भागांमध्ये आज पाणी बंद। पर्वती ते एसएनडीटीकडे जाणारी पाईपलाईन फुटल्यामुळे पाणी बंद। दुरुस्तीचं काम सुरू। खडकवासला धरणातून पाण्याची आवक बंद झाल्यानं विसर्ग सुद्धा थांबवला। पाऊस थांबल्यानं पाण्याची आवकही थांबली। धरण साखळीमध्ये 78% साठा। राज्यामध्ये अनेक भागात पावसानं दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली। पिकांनी माना टाकल्या, पाऊस पडला नाही तर दुबार पेरणीची टांगती तलवार। आजपासून 18 जिल्ह्यांना हवामान खात्याचा येलो आणि ऑरेंज अलर्ट। पाऊस लवकरच जोरदार कमबॅक करण्याची शक्यता। शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे। कर्नाटकातील अलमट्टी धरणातील पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाल्यानं कोल्हापूर, सांगली, साताऱ्याला पुराचा धोका। सध्या अलमट्टीतील पाणीसाठा 100 टीएमसीवर। सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटन स्थळांवर गर्दी। पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटन ठिकाणं गजबजली। खबरदारी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। 4,000 वारकऱ्यांसह गिरीश महाजन पंढरपूरकडे रवाना। विठ्ठुनामाचा गजर करत वारकरी पंढरीत पोहोचणार। विठ्ठलाचं दर्शन घेणार। पंतप्रधान या आठवड्यामध्ये ब्रिटनच्या दौऱ्यावर। द्विपक्षीय व्यापार करारावर सही करणार। दोन्ही देशांना एकमेकांची बाजारपेठ मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार। पाकिस्तानची हवाई हद्द भारतीय विमान कंपन्यांसाठी 24 ऑगस्टपर्यंत। कोणत्याही विमानाला पाकिस्तानी हवाई हद्दीतून उड्डाण करता येणार। भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना रद्द। वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजंड मधला सामना रद्द। आम्ही पाकिस्तान विरुद्ध खेळणार नाही, भारतीय खेळाडूंची सामन्यातून माघार। किंग चित्रपटाच्या सेटवर शाहरुख खानला दुखापत। उपचारासाठी अमेरिकेला रवाना। किंग 2026 मध्ये प्रदर्शित होणारा बहुचर्चित चित्रपट। सोन्याचे दर पुन्हा एकदा लाखाच्या पार। 2 दिवसात सोन्याच्या दरात 2,000ची वाढ। सोनं प्रतितोळा 1,01,000 रुपयावर। चांदीचे दर सुद्धा वाढले।